नमस्कार मंडळी. आपल्या सगळ्यांनाच गोड खायला आवडतं, पण आरोग्य आठवलं की आपण मन मारतो. विशेषतः मुलांना जर केक द्यायचं म्हटलं की मैद्याची भीती वाटते. पण मी आज तुमच्यासाठी असा एक उपाय आणलाय जो चविष्ट तर आहेच, पण तितकाच पौष्टिक सुद्धा आहे. यात मैदा नाही, साखर नाही आणि तरीही हा इतका मऊ होतो की कोणी ओळखू शकणार नाही की हा नाचणीचा आहे. सुरुवातीला एका मोठ्या बोलमध्ये दही आणि गूळ घालून घेणार आहोत. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत छान फेटून घ्या. आता यात साजूक तूप टाका. तूप टाकल्यामुळे केकला एक वेगळी चकाकी आणि छान घरगुती चव येते. आणि त्यात आपण कोरडे इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत. सगळ्यात आधी नाचणीचं पीठ, गव्हाचं पीठ, कोको पावडर, कॉफी पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, चिमूटभर मीठ टाकून छान चाळून घ्या. हे सगळं आता एकाच दिशेने मिक्स करा. हलक्या हाताने फिरवायचं. मिश्रण थोडं घट्ट वाटलं तर यात थोडं थोडं दूध घालून रिबन सारखी कन्सिस्टन्सी आणा. आता शेवटी यात टाका भरपूर अक्रोड आणि काजूचे तुकडे. हे ऑप्शनल आहेत, पण यामुळे केकला छान क्रंच येतो. तर आता 35 ते 40 मिनिटांसाठी आपण हा केक बेक करून घेणार आहोत. केक थंड झाल्यावरच टीनमधून बाहेर काढायचा, म्हणजे तो तुटत नाही. आता केक आपला पूर्ण गार झालाय आणि आता आपण त्यावर होममेड चॉकलेट सिरप गार्निशिंगसाठी वापरूया. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण यामुळे मुलांना केक खूप आवडतो. बघा आपला केक किती सॉफ्ट, मॉइस्ट आणि जाळीदार झालाय. तर चवीशी तडजोड न करता आपण आरोग्य जपू शकतो. गहू आणि नाचणीमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि गुळामुळे इन्स्टंट एनर्जी मिळते. तर हा हेल्दी आणि टेस्टी केक नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या मुलांच्या किंवा घरच्यांच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच पुढच्या रेसिपीसह. बाय.